हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, काल बोलबिळूच्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा सुद्धा अंदाज आहे आणि पंजाब डक साहेबांचा सुद्धा आहे आणि त्याचबरोबर आय-एम-डीचा अंदाज सुद्धा आहे. हं, हं, हं. परंतु त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं, की सदनाचे अंदाज जे आहेत ते वेगवेगळे आहे आणि हं, शेतकऱ्यांनी कोणावरती जास्त विश्वास ठेवायला पाहिजे. असे बरेचसे हं. वाक्य त्यांनी त्याच्यामध्ये वापरलेले आहे. नक्कीच. तर आता मला बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन सुद्धा येत होते, की हं. सरांपासून एक रेकॉर्डिंग घ्या आणि पुढील काय अपडेट राहणार ते सुद्धा सांगा आणि बोलबिडूविषयी सुद्धा काही तुमच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना सांगा. तर काय राहणार सर सविस्तर अपडेट? नक्कीच. अंदाज तर वेगवेगळे राहतीलच कारण की वेगवेगळा अभ्यास असतो, वेगवेगळा दृष्टिकोन असतो हो, आणि जसं मागील 10-5 वर्षापासून म्हणा किंवा 2-3 वर्षापासून म्हणा, ज्या पद्धतीनं आपण ज्यांच्यावरती पाहून नियोजन केले तेच नियोजन आपलं डिफरंट असावं. 2 दगडावरती पाय ठेवणं म्हणजे आपलं नुकसान होणं ही कंडिशन देखील असते. बरोबर. आता सरळ-सरळ आपण काय सांगितलं त्याच्यामध्ये की 4, 5, 6, 7 जसं हो, की 31 पासून जी सुरुवात झाली आहे. कधी 2 दिवसाआड, कधी 3 दिवसाआड मान्सून पूर्व पावसाची हजेरी महाराष्ट्रात लागते आहे. हो, आता ही परिस्थिती ह्या 2 दिवसामध्ये आणखीन वाढणार आहे. हो. सरळ-सरळ सांगायचं म्हटलं तर 4 पासून सुरुवात होणारा जो काही भाग असेल तो पूर्व विदर्भ आणि पूर्व मराठवाडा त्यामध्ये हं, दक्षिण महाराष्ट्राचा समावेश आहे म्हणजे हो. आजच्या तारखेपासून. बरोबर. पण 6 आणि 7चा जो पाऊस असेल, सगळ्यात मोठा आणि जास्त फोकस करणारा जो दिवस असेल, तो 6 आणि 7चा पाऊस. यामध्ये लातूरसारख्या ठिकाणी, नांदेडसारख्या ठिकाणी, जालना, परभणी, बीड जिल्ह्यासारख्या ठिकाणी, तदुपरी धाराशिव, सांगली, कोल्हापूर, अहिल्यानगरपर्यंत हो, अनेक भागांच्या जे काही मशागती आहेत, पावसाअभावी रखडल्या, त्या पूर्ण होतील अशी कंडिशन आहे आणि याच्यामध्ये कालावधी आणि जवळपास व्याप्तीचा विषय घेतला, तर आत्तापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक व्याप्तीचा विषय निघू शकतो. सगळ्यात जास्त व्याप्ती जी आहे ती लातूर जिल्ह्याची, त्यानंतर धाराशिव जिल्ह्याची, त्याबरोबर सांगली, सोलापूर, पंढरपूर, बीड जिल्ह्याची व्याप्ती जास्त आहे. हो, बरोबर. जालन्याचाही समावेश व्याप्तीच्या बाबतीत सरासरीपेक्षा तुलनेने मोठा आहे. आणि हो. तारीख येते 6 आणि 7. आता ह्या पावसानं अक्षरशः बघायला गेलं तर ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे हं. आणि ह्या पावसावरती वळणा भरण्याची कंडिशन काही ठिकाणी स्पष्टपणे मॉडेलनुसार दिसते. तर अशा शेतकऱ्यांच्या पेरण्या देखील मार्गी लागू शकतात. अशी परिस्थिती अवघ्या 3 दिवसामध्ये उपलब्ध होणार आहे. हो, आणि हेच वातावरण 6-7 पर्यंत नाही तर 7-8 पर्यंतही राहू शकतं. हो. म्हणजे अशी मोठी कंडिशन महाराष्ट्रात पाहायला मिळते आणि त्याची प्रचिती आज संध्याकाळी जालन्याच्या ठिकाणी, मालेगाव, अहिल्यानगरच्या पश्चिम भागामध्ये, सांगली, लातूर, नांदेड, आपला हिंगोली परिसर सुद्धा याच्यामध्ये सुरुवात करणारी कंडिशन आज 4 जूनपासून आहे. हं, हं, हं. हं, मात्र सर हा पाऊस जो आहे, तो हं. मान्सूनपूर्व पाऊस आहे की अवकाळीच पाऊस आहे? आता काय मान्सून केरळमध्ये येऊन पोहोचला आहे आणि केरळचा भाग व्यापायला काही कालावधी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मान्सून केरळमध्ये आला ही मोठी गोष्ट नाही. केरळ छोटं राज्य आहे. हो, जगात गोवासारखं एक छोटंसं राज्य आहे. ते व्यापायला आणि तिथून पुढे फास्टपणे कर्नाटक वगैरे व्यापायला काहीही वेळ लागणार नाहीये. बरोबर. अवघ्या 2 ते 3 दिवसांमध्ये कर्नाटक व्यापून तो 7 तारखेपर्यंत मुंबईसारख्या ठिकाणी किंवा तळ कोकणामध्ये तो आपला थाट मांडू शकतो आणि अवघ्या तिथून पुढे 4-5 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रसार देखील त्याचा होऊ शकतो. बरोबर. आता ह्या काळामध्ये उष्णता राहणं किंवा आता तुम्ही पाहताय ऊन आहे, पण हो, सरळ-सरळ अनेक भागामध्ये पाहिलं जसं तुम्हाला मागे म्हटलं, की 2 जूनपासून 3% 2% उष्णता ही कमी झालेली पाहायला मिळते. बरोबर. ती संध्याकाळची भाप आहे. गरमी लागते, पण भापेचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं आहे आणि किती नाही म्हटलं तरी उष्णतेची लेव्हल मागच्या मे हीटपेक्षा थोडी कमी झालेली दिसते. पण याचाच प्रादुर्भाव आपल्याला फायदेशीर देखील ठरणार आहे. आणि अल निनोबाबत आणि मान्सूनबाबत जी काही मनामध्ये शंका अशंका आहेत, डिफरंट जो काही आपल्या मनामध्ये चाललेलं आहे, त्याबद्दल थोडंसं जरी बोललं, तुमचे प्रश्न सगळे सुटून जातील. बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अल निनो हा दुष्काळच पाडत नाहीये. हं. तो महापुराचे संकट देखील दाखवतोय. अशी बातमी काल सुद्धा आपण एक पाहिलेली आहे हो, साममध्ये. हो. तर अल निनोचे 2 प्रकार आहेत. अल निनो अतितीव्र असेल तर महापुराचे देखील संकट पुढील काळामध्ये पाहायला मिळू शकतात. त्याची प्रचिती ह्या 3 दिवसामध्ये म्हणजे 6-7 ला आपल्याला काही ठिकाणी पाहायला देखील मिळणार आहे. मोजक्या का होईना, पण ते चित्र तुम्हाला बदलून दिसेल. बरोबर. आणि अल निनो ही तीव्रता 3 वर्षाला, 4 वर्षाला महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. ती काही नवीन नाहीये. नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. एकदा उगून वर आलं, की त्याचं खळच झालेलं आहे. अशी हो, परिस्थिती आहे. मग मला हारपळ होणं, पिकं सुकणं, पेरण्याच्या केल्याच्या नंतर परत पश्चाताप येणं, की उगाच पेरून बसलोय. पण असा झटका आहे, शेती एक जुगारी टाईपमध्ये व्यवसाय आहे, की जो झटक्याखाली म्हणजे चान्सेसनुसार तो पेरावा लागतो. जर आपल्याला 3 फूट, 4 फूट सगळ्यांचीच वळणं भरेपर्यंत वाट बघायची झाली, तर ते होणं शक्य नाहीये. कारण बरोबर. की परिस्थिती आपण गेल्या वर्षी पण पाहिली, की ह्या पद्धतीनं आपण पेरण्या सोप्या पद्धतीने केल्या होत्या. हो.
हं. बरोबर. मात्र सर या पावसामध्ये गारपीट वगैरे काही पाहायला दिसेल का आपल्याला पुढील 5 ते 6 दिवसात? ज्या ज्या भागामध्ये कळकळ ऊन आहे, गरमीची लेव्हल सर्वाधिक जास्त आहे, तसे तुरळक प्रमाण तिथे राहू शकतं. पण मोठा धोका नाहीये. हो. आता रविवारपर्यंत मान्सून महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, काही ठिकाणी रत्नागिरी एरियापर्यंत पोहोचतोय. कर्नाटक तो जवळपास रविवार, सोमवार पूर्ण व्यापणार आहे. हं, हं. हं, बरोबर. हं. मात्र सर त्यासमोर समजा आपल्याला 7 तारखेपासून मग जोरदार पाऊस पाहायला मिळेल का महाराष्ट्रामध्ये? डायरेक्टली मराठवाड्यासाठी आता हे 2-3 दिवस जे आहेत, हे तुम्ही पहा कसे जातात कसे नाही. पण जे काही रविवार आणि सोमवार आहे, हं, हं. अक्षरशः तुम्हाला ते चित्र स्पष्ट होईल. 7 तारीख ध्यानात ठेवायची आणि 4 जूनपासून तर पुढच्या 6 जूनपर्यंत जे काही भाग बदलत पद्धतीचं आहे, त्याच्यामध्ये 6-7 ला जी काही व्याप्ती वाढते, ती तुमच्या लक्षात येऊन जाईल. हो, बरोबर. पण याच्यामध्ये मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, पूर्व विदर्भ आहे. विदर्भाच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर बाष्प सरकण्याचे चान्सेस विदर्भातही आहे. वाशिम, बुलढाणाचा समावेश आहे. अकोला, अमरावतीचा समावेश आहे. पण यामध्ये व्याप्तीचा विचार जर जास्त केला तर मराठवाड्याच्या तुलनेत बाकीचे विभाग नाही आहेत. हं, हं, हं. हं. मात्र सर पेरणीच्या तारखा कोणत्या राहणार यंदा? आता मी म्हटलंय तुम्हाला, की हा जो पाऊस पडणार आहे 6-7 ला याच्यामध्ये पेरण्या मार्गी लागतील अशी परिस्थिती आहे हो, आणि 15-16 जून नंतर मान्सूनच्या पेरण्या मार्गी लागतील अशी कंडिशन आहे. बरोबर. मात्र सर हं. त्यासमोर म्हणजे 20 ते 30 च्या टप्प्यातनी कशी कंडिशन राहणार पावसाची? सरळ-सरळ आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे, की शेवटच्या आठवड्यातच पेरण्या झाल्यात अनेक ठिकाणच्या 22ला, काही ठिकाणी 24ला, काही ठिकाणी 25ला. आता हो, मान्सूनच्या पेरण्या आपण 15-16 नंतर म्हणतोय. बरोबर. पासून म्हणत नाहीये. कारण की तिथून पुढे स्टार्टअप होत आहे आणि पेरणीचा कालावधी विभागानुसार वेगवेगळा असतो. हो, उदाहरणार्थ आपण मागच्या वेळेस काय सांगितले 15-16 पासून सुरू होईल आणि तिथून 22-23 पर्यंत आटोपतील अशी कंडिशन अनेक विभागाची आहे. हो, पण हो, काही बरोबर. विभागाला 25-26 ही तारीख उजळू शकते. म्हणजे उदाहरणार्थ खानदेश, पश्चिम महाराष्ट्र समावेश आहे. हो, ज्यावेळेस मान्सून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करतो त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राला हाय प्रेशर म्हणजे वारे, थंडपणा, वातावरणातल्या जो काही हाय प्रेशरचं प्रमाण आणि त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी कमी राहणं, हे पश्चिम महाराष्ट्राला नवीन नाहीये. त्यामध्ये जालन्याचाही समावेश अनेक वेळेस झालाय, बीडचाही झालाय, लातूरचा पण झालाय आणि काही खान्देशच्या सर्व जिल्ह्यांचा झालेला आहे. बरोबर. त्यामुळे त्या पेरण्यासाठी वेळ लागू शकतो. पेरणी करणं पावसाचा जो काही कालावधी आहे, त्या कालावधीमध्ये करून घेणं हे देखील त्यावेळेस फायदेशीर राहील. त्यावेळी अपडेट देखील तुमच्या चॅनलवरती आपण सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करू. हो, बरोबर सर. मात्र हं. सर माझा एक प्रश्न आहे, की सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जे पेरण्या आहेत, ते कधी पार पडतील म्हणजे आखरी तारीख कोणती राहणार? आखरी तारीख आहे बघा स्टार्टअप 15-16 आहे. आखरी 25-26 पर्यंत होऊन जाईल. जून का जुलै? जून. जून. जुलैच्या 25-26 ला पेरल्यानंतर उगम काय? नाही, बरोबर आहे. हं. बरोबर आहे सर. मात्र सर पुढील 2 दिवस कोणत्या भागात जास्त करून पावसाची शक्यता आहे, तर ते शेतकऱ्यांना थोडक्यात सांगावे सर? नक्कीच. हे बघा आजची सुरुवात आहे. आज संध्याकाळपर्यंत जालना, बुलढाणा, या भागात तुरळक ठिकाणी. हो, पण मराठवाड्यातल्या दक्षिण भागामध्ये लातूर, नांदेड पट्ट्यात अनेक ठिकाणी, हिंगोली परिसरामध्ये मोजक्या ठिकाणी, कोल्हापूर वगैरे भागात काही ठिकाणी याचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाचा, खानदेशचा देखील भाग मालेगाव साईडला तो समावेश याच्यात आहे. पण व्याप्ती जास्त नाही. व्याप्ती वाढणारी तारीख जी आहे ती पुढे 5-6च्या पुढे म्हणजे उद्यापासून सुरुवात त्याची व्याप्तीची सुरू होऊन जाईल. हो. आणि सर हं. बरेचसे शेतकरी आपल्याला विचारत होते, की सरांचं मेन चॅनल कोणतं आहे? तर मेन चॅनलविषयी बी तुमच्या समजा तुमच्या मेन चॅनलविषयी शेतकऱ्यांना थोडक्यात सांगावे सर. मेन चॅनल सुद्धा तुमचंच आहे. जे सचिन ठाकरे नावाने आपण उल्लेख करतोय वारंवार आणि आपलं तोडकर हवामान अंदाज देखील ऑफिशियल चॅनल जे आहे Facebook, Insta आणि YouTubeवरती हो, सर्च केलं की येऊन जातं टॉपला. हो, बरोबर. नक्कीच सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि एक डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.